सरला सरला डोळे उघड. मामी अगं पाणी तर पिऊन घे. मामी आई अगं पाणी तरी पिणं जरा. बरं रमा थोडं ना पाणी तोंडावर मार तिच्या. मार. हे, सरला. हा मामी बरं वाटतंय का आता? रमे जरा ना साखर आणून दे तिला. वय आंटी नको मला काही. अगं आई असं काय करते, खा ना थोडी साखर, तेवढी जरा तर येईल तुला. पेंट्या अरे मला जायला सांगितलं. मग तू जायच नाही, तुला बघितलं की त्रास होतोय मला. आई अगं काय बोलतेय तू? काय त्रास होतो काय करू मी? आई अगं तुझ्यासाठी तिने एवढी धावपळ केली आणि तर मला काही कळतच नाही. रमा तू जा बाई इथनं. पिंट्या दादा राहू दे, मी जाते बाहेर. तू नव्हे तिला काही बोलूस. काळजी घे. रमा कुठे जाताय तुम्ही? रमा मी काय विचारतोय, प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. मी काय बी लपत नाही. आणि सांगत सुद्धा नाही आहात. अहो काय सांगू, सांगण्यासारखं आणि आधीसारखं काय बी उरलं नाही आता. म्हणूनच असं वाटतंय इथून दूर कुठेतरी निघून जाऊ. काय बोलताय तुम्ही? हाय छोटे मन, अहो माझ्यामुळे समजांनाच त्रास होतोय, माझ्या घरच्यांना त्रास होतोय. मामी तर आजारी बी पडली. माझ्याशी प्रेमानं वागणारी मामी आज माझ्याशीच तुटक वागते. अरे हे समजा माझ्याच मुळे घडतंय ठाऊक आहे मला. म्हणूनच म्हणते मी आज निघून गेले तर बाकी समजा तरी सुखी राहतील ना. रमा तुमच्या मामी दुखावल्या गेल्या आहेत. त्यांचा राग हळूहळू शांत होईल आणि त्या बऱ्या सुद्धा होतील. तुम्ही नका ना काळजी करू. आणि मला सांगा, हे असं सोडून गेल्यावर प्रश्न सुटणार आहेत का? अहो पण माझ्या इथं असल्यानं प्रश्न वाढतातच ना. आज म्या इथे आहे, म्हणून मामीला कोणी कामं देत नाही. किती त्रास होतो तिला त्यामुळे. म्हणून मी ठरवले जिथं वाट दिसेल तिथं चालत निघायचं. घरच्यांपासून दूर, घरापासून दूर आणि माझ्यापासून सुद्धा. रमा तुम्ही रागात आहात. उगाच तडकाफडकी असा काही निर्णय घेऊ नका. रमा हेही दिवस जातील. आपल्याला जसे हवेत ना तसे चांगले दिवस येतील. नवसाई देवी आपल्या पाठीशी. आतापर्यंत आपल्यावर संकट आली नाही का? आपण त्यांना तोंड दिलं ना, इथून पुढे सुद्धा देऊया. आणि रमा एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला होणारा त्रास, तुमच्यावर येणारी संकट ही फक्त तुमची नाही आहेत, माझी सुद्धा आहेत. मी असताना तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. बर आता सगळ्यात महत्वाचं, मला वचन द्या, इथून पुढे तुम्ही घर सोडून जाणार नाही. रमा तुम्ही सोडून गेलात ना तर मी जगू नाही शकणार. अहो मला कसं काही बी बोलू नका. हवं तर मी वचन देते तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं बघा, कधी बी कुठं बी जाणार नाही. चला आता असा बघू, स्माइल करा. तुम्ही हसलात ना की माझा दिवसभराचा थकवा दूर होतो, एकदम फ्रेश वाटतं.
सांगा, मोडलेलं छप्पर कुठून कुठून बुजवायचं आणि फाटलेली चादर कुठून कुठून शिवायची. इथून तिथून यांना नोकरी लागली तर तिथूनही त्यांना लाथ मारून हाकलून लावलं. एक नवा पैसा गाठीला नाही. काय करावं काहीच कळत नाहीये. इथे इतका त्रास होतोय पण डॉक्टर कडे पण जाता येत नाहीये कारण पैसाच नाही ना हातात. फार भिकाऱ्यासारखी अवस्था करून ठेवली माझी. थोडी अडचण झाली आहे खरी, पण आता हिच्या बाळणपणासाठी हॉस्पिटलचा खर्च येणार. कुठून पैसा आणायचा, काय करायचं काहीच कळत नाही बघा. आमच्याकडे पण तीच परिस्थिती आहे जी. पैसा नाही जवळ आणि कुणाला काम पण नाही. याईच्यामुळे झालंय सगळं. एका चुटकीत होत्याचं नव्हतं करून ठेवलं. मी पण वाड्यात कामाला लागले होते, 2 पैसे कमवायला लागले होते, पण नाही, हिच्याच्यानं माझं सुख बघवलं नाही ना. परमात्यानं करून ठेवलं माझं आयुष्याचं. तुम्ही जरा शांतपणे घ्या. एवढं सगळं होऊन पण तुम्हाला शांत करायला लावतोय. अरे आग लावली हिने आपल्या घराला, आता राख व्हायची बाकी राहिली तरी तुम्हाला शांत करतोय. ए सुमे, ही काय वाद घालायची वेळ आहे का? जाऊ देव, हिला समजवून ही काय ऐकणार आहे का? तुला काय वाटतं रे मला समजत नाही? हा, समजत नाही का मला? आणि तुला मला काय समजून सांगायचंय रे? हा, तुला अजून हीच तुळ काय का? तुम्ही तू भांडू नको, अशा तुलाच त्रास होईल. मी भांडतीये का ग? सांग ना, तुम्हाला अजून चुकीची मीच वाटतेय का? सांगा ना. शांत राहा, तू शांत राहा बघू. अगं तुला तसं नाही, तू इथं बस बघ. तुला तसं नाही म्हणायचं होतं. काय तू पण तुम्ही तुला माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि पैसा काढून देते. जरा शांत बस बाई. काय मंगळसूत्र विकायची गरज नाही. हे दिवस काय कायम असेच राहणार आहेत का? नाही, तुम्ही जरा तरी भान ठेव. तुझ्या बडबडीमुळे आई स्वतःचं मंगळसूत्र विकायला निघाली. माझ्या बडबडीमुळे नाही, या रमामुळे झालं हे सगळं. मला बडबड करण्यापेक्षा ना हिच्या काना खाली लावली असती ना तर आपल्यात हा प्रश्न कधी उद्भवलाच नसता. आतापर्यंतचे सगळे प्रश्न हिनच सोडवलेत. किती हातभार लावलाय तिने आपल्या घराला. पैशाचा म्हणू नको, कष्टाचा म्हणू नको, काय काय नाही केलं तिने या घरासाठी. कशातच मागं पडली नाही. आतापर्यंत आपल्यावर पैसे खर्च केले, आपल्यासाठी जे कष्ट केले त्याचं व्याज वसूल करते काही? रमे सांग ना, व्याज वसूल करते का? नाही असं असेल तर सांग. आम्ही आमचं राहतं घर विकतो, रस्त्यावर जाऊन राहतो, पण तुझं व्याज आम्ही फेडतो. सांग किती व्याज आहे? अगं सांग ना, अगं सांग ना, आता किती व्याज आहे? तुम्ही काळजी करू नको बरं का. आम्ही इथं सगळे आहोत, डॉक्टर आतमध्ये आहेत. हा, इकडे बघ की. ए पोरी, सुमे, सुमे डोळे उघड ना. सांभाळ. डोळे उघड. ए सुमे, मावशी घाबरू नका, तिला आतमध्ये नेतोय. तुम्ही सावकाश बरं आम्ही का? आहोत बरं का इथं. काळजी नको करू बाळा. मामी, अगं तू शांत हो बरं. समजा व्यवस्थित होईल बघ. डॉक्टर, ते आता आत गेली ना, ती बहीण आहे माझी. अच्छा. अहो बोलत होते चांगलं, अचानक पोटात दुखायला लागलं रे. हो म्हणजे काय झालं, मोठमोठ्याने बोलायला लागली आणि असं कसं झालं काय कळत नव्हतं. ओके ओके, ठीक आहे, मी तपासतो आणि मग सांग. डोंट वरी. बरोबा, लक्ष ठेव बाबा. काय दिवस झाले पुरीचं भार पण ठीक करता येणार. आई, सरला डोकं दुखतं का तुझं? होय. ए, हिला बसव इथं, इथं बस. इथं बस. शांत बस, शांत बस. मामी, हे बघ तू आता. तू तर काही बोलूच नको माझ्याशी. हे जे सगळं झालंय ना ते तुझ्यामुळे झालंय. डोळ्यात देखत सगळं संपत चाललंय. लक्ष ठेव बाबा. हे काम संपलंय बरं का. आज कामाचा शेवटचा दिवस आहे. पैक नीट मोजून घ्या, बरोबर आहेत की नाही. नंतर कटकटी नग. हो,
पैक मिळालं नव, सह्या बी झाल्यात. आता बाजूला व्हा की, बाकीचे उभे आहेत रांगेत. चला. सॉरी. नऊशे झाले, तरी पण अजून बरेच पैसे कमवायचे. हे काम पण संपलंय. मोठीच अडचण झाली. नाही, लवकरात लवकर दुसरं काम शोधलं पाहिजे. एकही दिवस वाया जाता कामा नये. हे बघा, तुम्हाला लगेच 25,000 रुपये काउंटरवरती जमा करावे लागतील. काय 25,000 म्हणजे एवढे 12 लागतील का? हो, तुमच्या मुलीची नॉर्मल डिलिव्हरी नाही होऊ शकत. सिझरिंग करावं लागेल. डॉक्टरांनी सांगितलंय त्यांना खूप त्रास होत आहे. आई आणि बाळाचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. सुमीची तब्येत बरी नाहीये का? बाळ कसं आहे? दोघांच्या जीवाला काही धोका आहे? हे बघा, सगळं नाही सांगता येणार. थोडं कॉम्प्लिकेशन्स आहेत. तुम्ही पैशाची व्यवस्था लवकरात लवकर करा. 25,000 कुठनं आणायचं? होईल, सगळं ठीक होईल. नको घाबरूच. हे तू कुठं निघालीस आता? तुमची तब्येत बरी नाही. अगं होईल, नको घाबरूच. होईल सगळं. डॉक्टर होईल सगळं. रमा, रमा, रमा. काय झालं असेल? टेन्शन मध्ये दिसत होत्या. त्यांना कसलं टेन्शन हे विचारलंच पाहिजे. सगळ्या मित्रांना विचारून बघितलं, पण पैशाची मदत करायला कोणीच तयार होईना. अरे देवा, मी काय म्हणतो, एक शेट माझ्या ओळखीचा आहे. हा, मला माहिती आहे. ते किती व्याज घेतील माहिती आहे ना तुम्हाला? अरे पण पोरीच्या जीवाशी आलं असताना असं सगळं. तुम्ही पैसे भरले का? नाही मग थोड्या वेळात भरतो ना. ठीक आहे. काय करायचं आता? हो, तुम्ही मंगळसूत्र कानातलं विकता का? थोडे तरी पैसे येतील. थांब मामी. हे बघ, त्याची काही बी गरज नाही. या पैसे घेऊन आली. पैसे आणलेत म्हणजे? किती पैसे आणले तू? पूर्ण 25,000 आणले. 25,000? वय, पूर्ण 25,000 आणलेत. नाही म्हणजे एवढे पैसे कसे आले तुझ्याकडे? कुठून आणले तू? रावसाहेबांनी पुढच्या शिक्षणासाठी पैसे दिले होते ना, तेच घेऊन आले. रमत, ते तुझ्या शिक्षणासाठी ठेवलेत ना? पण मामी, अगं शिक्षण काय मी नंतर बी पुरं करेन की, आणि त्याच्यासाठी कुठली बी वयाची अट नसते. मी नंतर पैसे जमा करेन आणि शिकेन. पर आता सुमी आणि तिच्या बाळाला वाचवणं गरजेचं आहे. बाळाला आणि सुमीला नीट घेऊन जायचंय ना घरी. मग झालं तर. रमा, काय बोलू मी? आई बाप म्हणून जे आम्ही करायला पाहिजे ते तू कर.
मामी अगं मी काही बी केलेलं नाही. जे काही केलंय ते त्या युरोबाने आणि नवसाई देवीनं केले बघ. ते आपल्या सोबत आहेत हे त्यांनी आज दाखवून दिले. बरं चल, मी आधी पैसे भरून येते. हा सगळ्यांचं अभिनंदन. तुमच्या घरात लक्ष्मी आली आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. डॉक्टराव लय भारी बातमी सांगितली तुम्ही. काय मग बाबा, एकदम खुश ना? अहो खुश म्हणजे काही सूचना झाल्या बघा. पण रमा, तुमचे आभार कसे म्हणून तेच कळत नाहीये. अहो दाजी, आमचं कुठे आभार मानता तुम्ही. पण हा, आता तोंड गोड केल्याशिवाय इथून जाऊ देणार नाही तुम्हाला. विषय आहे का जिज्जू? डॉक्टर साहेब, आम्हाला त्यांना कधी बघता येईल? प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाल्यामुळे बाळाची तब्येत थोडीशी नाजूक आहे. त्यामुळे त्याला इन्क्युबेटर मध्ये ठेवावं लागेल. म्हणजे काय? अहो, तुमच्या मुलीने तुम्हाला बाबा करण्यासाठी खूप घाई केली. त्यामुळे बाळाला काचेच्या पेटीत ठेवायला लागलं. प्रकृती नीट झाली की तुम्ही भेटू शकता. आणि हो, बाळाची आई सुद्धा थोड्याच वेळात शुद्धीवर येईल. पण त्यांनाही इथे काही दिवस ठेवावं लागेल, त्यांची प्रकृती पूर्ण बरी होईपर्यंत. चला, पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन. थँक्यू डॉक्टर. वेलकम. तुला डोळ्यात बाबा, तूच धावून आलास मदतीला. विरोबाच्या नावानं. काय मग आजीबाई, आजोबा आणि मामा तर लईच खुश दिसत आहेत. म्हणजे तर तुम्ही बी सांगा, तुम्हाला कसं वाटतंय ते. बाळाच्या मावशीला जसं वाटतंय ना, तसंच मला वाटतंय. अम्मा, माफ करशील का ग मला? अगं थोड्या मोठ्या मनाची आहेस तू आणि मी मत. मामी, अगं आई बाळावर चिडते तेव्हा ती काय माफी मागते वय? तसंच तू बी माझी माफी मागितलेली मला चालणार नाही. मामी अगं शांत हो बघू, शांत हो बरं. अगं रडतेस काय? मामी अगं पुरणपोळी खाण्याच्या वेळेला अशी कांदे आठवून रडतेस काय बरं? अगं आपल्याकडे एक छोटस बाळ आलंय बघ, त्याची आजी अशी रडती असं बघून तिला कसं वाटेल बरं? बस करा चल, हस बघू. अगं हस. आता कशी गोड दिसतेस बघ. अशा गोड आजीला बघायला बाळाला बी आवडेल. मामी, आता अजिबात जास्त विचार करायचा नाही. आणि थोडस बी रडू आलं ना तरी त्या चिमुकल्या भावलीकडे बघायचं. एकदम भारी वाटेल बघ तुला. मामी अगं आपल्या आयुष्यातले समधी संकट ना आता अशीच हळूहळू दूर होऊन जाते. आणि तुला कुठल्या बी गोष्टीची काळजी वाटली ना तरी बी मला सांग, मी आहे. तुमच्यासाठी काय बी करायला मी तयार आहे. एवढी गुणाची पोर आहे हो. नाही रमेश सरला बोलली ना, खरंच बरोबर आहे. खरंच सांगतो, जे उपकार ना या जन्मात नाही पेटणार ग. ऐक सरला मामी, मामी अगं सावकाश बस बरं. सरला अगं डोकं दुखायला लागलं एकदम.
रमे तू जरा आईचं डोकं चेपून दे, मी डॉक्टरांना बोलवणार. ए पिंट्या, आता कुठं जातो बाबा, राहू दे, नंतर बघू. साधं डोकं थांबेल, जरा आता दुखते पण. मामी अगं राहू देत ना, आपण तुला तपासून घेऊयात. पिंट्या दादा तू डॉक्टरांकडे जाऊन आई ये. गं. मी आलो. मागे टेक बरं, ए मागे पिंट्या, टेक. आई ग, आई, चल, चल, आई. मागे टेक. काय होतं सावकाश. सरला? जाम फार डोकं दुखायला लागलंय. आई ग. चेपून देऊ का? मामी मामी अगं डोळे उघड बरं. मामी मामा बघ ना. मामी सरला ए ए, अगं बोल ना माझ्याशी काहीतरी, डोळे उघड ना. ए सरला, ए पिंट्या पिंट्या. मामी अगं अगं डोळे उघड ना. मामी सरला बोल ना, अगं बघ ना माझ्याकडे, डोळे उघड ना. ए